तर मित्र आणि मैत्रिणींनो, तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर तिकडे साईडला जे आपण आपल्या आता पाठीमागे जे दिसतंय थोडेसे लोक वगैरे बसलेले किंवा ते समोरचे जे तर ते ज्योतिबाला चाललेले लोक आहेत. आणि आता मी ते दर्शन वगैरे केलं आणि जेवण देखील केलेलं आहे. जेवणामध्ये होतं शिरा, दालचा भात, अतिउत्तम अप्रतिम अशी चव होती खरंच. आणि मला एवढी भूक देखील नव्हती तरी मी प्रचंड प्रमाणात खाल्लं आहे. तर खूप सुंदर असं आहे. आणि योगायोगाने आता ते लोक निघणार आहेत. आता ते सकाळी निघाले नागठाणे नीनापूर या गावातून. तर आता मी तुम्हाला घरी गेल्यावर याविषयी बोलते. चला. श्रीचरणी 51 रुपये अर्पण झालेले आहेत. समोर जाऊन काढा मूर्ती हो काढा पाहिजे. चला. सकटचे प्रोडक्ट इथं पण मिळतात पहा. हे पहा इथं दूध घ्यायचं आहे का? गाईचं दूध घ्यायचं होतं ॲक्च्युअलमध्ये, पण आता मिळतंय का नाही काय माहिती. ते गेलेलं पोराचंच ना, मग ते दुकानावरच चाललं असन. हां नाही हे नाही ते टाका की. आता हे 8 दिवस जाईन मला, 8-10 दिवस. काय गाईचं दूध आपल्या तिथं तो ठेवतच नाही. गाईचं कोणी नेत नसेल ना, मग म्हशीचाच ठेवतो तो. आणि त्या दिवशी डीमार्टमध्ये स्टॉक संपलेला होता त्या गाईच्या दुधाचं, जे मी आणते ते. इथं का मग हे मेडिकलच आहे जवळ नाही का. मग हे आता सकाळचं बंद व्हायला लागलं होतं म्हणायचं. ते होतं 12 चालू. नाश्त्याचे पण आहे बघा. हे न्यू सागर इथं पण आहे हॉटेल. असं आहे की नाही? नीलम होय. हे सूरज आहे ना, हे दूध लय भारी. जायफळ असतं घातलेलं असतं का नाही. नको नको, आता आईस्क्रीम खाल्ली काय आता. आणि तुम्हीच नसन पिलेले म्हणून. हा कोणाचं त्यावर तुला नाही की नाही? हां 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 त्यांचंच आहे ते. तर आता हायवेच्या कडेला बसलो आहे, पान खाऊन आलो आहे. आणि पानवाला त्यांच्या ओळखीचेच असल्यामुळे पैसे घेतले नाही ना.
पैसे घेत नव्हते. आणि आता पहा हायवेला बसलो छानसं. हे पहा पाठीमागे पुणे बेंगलोर हायवे. आणि आज कसं एवढं वाहता हायवे नाही आहे, पहा ना, कुठेतरी एखादी गाडी जाते. इकडे पहा. आणि खरंच खूप छान वाटतं असल्या अनुभव असं, कारण हायवेला असं बसणं वगैरे खूप सुंदर. आता इथं पुढे हॉटेल आहे सॅफ्रॉन. लाईफमध्ये कधी मी विचार केला नव्हता सॅफ्रॉनला येण्याचा. म्हणजे इथे नैवेद्य होतं पहिलं, तिथं जेवले होते मी आपल्या लग्नाच्या अगोदर 6 महिने. त्यावेळी सॅफ्रॉन वगैरे बघितलं होतं. तर आलो आहोत घरी, 10:30 वाजले. तर असे विषय होता की जे काठी आलेली होती ज्योतिबाचे ना, तर ते निमाम या गावातून आलेलं. तर ते गाव आहे नागठाणे. नागठाण्याच्या म्हणजे तिथपासून 3-4 किलोमीटर आहे. अशा गावातून ती आलेली होती पालखी. म्हणजे अशी ही होती काय म्हणतो आपण, काठी, जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिली असेल ते. आणि ते आता इथे जेवण वगैरे करायला थांबलेले वारुंजी फाट्यावर. त्यानंतर तिथून ते जाणारा कासेगावला, तिथे मुक्काम करून सकाळी निघणार होते. तर असं ते करत ते ज्योतिबाला जाणार, जी यात्रा आहे आता आपल्या ज्योतिबाची तिकडे. तर अशा पद्धतीने ते निघालेले लोक होते. फार सुंदर जेवण अप्रतिम होतं. बापरे बाप, दालच्या भात आणि शिरा. तर खूप छान होतं जेवण वगैरे केलं आणि आलो आम्ही. तर चला आता मी करते आहे व्हिडिओचा एंड, कारण मला ठेवायचं दूध तापायला आणि ऑर्डर दुसरी पण कामं आहेतच थोडीशी. तर ठीक आहे, चला मी करते व्हिडिओचा एंड. आणि बाकी खूप काही गोष्टी आहेत पण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येतील. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.